महाराष्ट्राचे सर्वात मोठे आणि लाडके कीर्तनकार इंदुरीकर महाराज हे आजपर्यंत जगाला खळखळून हसवत आले आहेत. फक्त आपल्या मुलीची पाठवणी करताना इंदुरीकर महाराज रडले असतील. त्यानंतर त्यांनी केवळ लोकांना हसवण्याचंच काम केलेलं आहे. पण आज मात्र इंदुरीकर महाराज स्वतः रडले होते. कारण आज इंदुरीकर महाराजांवर खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. इंदुरीकर महाराजांच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीचं निधन झालेलं होतं. तर काय आहे संपूर्ण माहिती? कोण आहे तो इंदुरीकर महाराजांचा जवळचा व्यक्ती ज्याच्या निधनामुळे इंदुरीकर महाराजांवर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे, हे जाणून घेऊ आजच्या या व्हिडिओतून. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. मित्रांनो, वारकरी संप्रदायातून अत्यंत दुःखद बातमी समोर आलेली होती. ज्या वारकरी संप्रदायाचे सर्वत्र कौतुक केलं जातं, ज्या वारकरी संप्रदायामध्ये अध्यात्माचे धडे दिले जातात, त्याच वारकरी संप्रदायातून अत्यंत धक्कादायक आणि दुःखद बातमी समोर आलेली होती. इंदुरीकर महाराजांनी गेली 30 वर्ष कीर्तनाची सेवा अविरतपणे सुरू ठेवली होती. अनेक संघर्ष त्यांना त्यांच्या या 30 वर्षाच्या प्रवासामध्ये करावे लागलेले होते. इंदुरीकर महाराज हे गावोगावी जाऊन कीर्तन सेवा करायचे. एका दिवसाला 5 कीर्तन करायचा त्यांचा विक्रम असायचा. परंतु तीच कीर्तन रूपी सेवा फक्त एकट्या इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाने पूर्ण होत नसायची. तर त्यांच्यासोबत काही टाळकरी माळकरी सुद्धा असायचे, जे इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाचा अर्धा भाग व्हायचे. त्यांच्यामधूनच इंदुरीकर महाराजांचे अत्यंत जवळचे आणि जीवाभावाचे सहकारी, ज्यांच्या प्रत्येक कीर्तनामध्ये त्यांची साथ देणारे, आज या जगातून गेलेले आहेत. मृदुंगाचार्य श्रीहरी रमेश शेळके यांचं वयाच्या अवघ्या 30व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झालेलं होतं. या दुःखद घटनेमुळे संपूर्ण कीर्तन क्षेत्रामध्ये शोककळा पसरलेली होती. श्रीहरी रमेश शेळके हे इंदुरीकर महाराजांचे सहकारी नव्हते, तर इंदुरीकर महाराजांचे अत्यंत जिवलग साथीदार होते. यांच्या उपस्थितीशिवाय इंदुरीकर महाराजांची कीर्तन रूपी सेवा पूर्ण होत नसायची. गेल्या अनेक वर्षांपासून इंदुरीकर महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवून ते महाराजांची साथ द्यायचे. महाराजांच्या कीर्तनात रंगत आणण्यासाठी यांचा सुद्धा खूप मोठा मोलाचा वाटा असायचा. हजारो नव्हे तर लाखो आजपर्यंतच्या महाराजांच्या कीर्तनामध्ये त्यांनी महाराजांना मृदुंगाची साथ दिलेली होती. त्यांच्या मृदुंगाने महाराजांच्या कीर्तनाला एक वेगळीच ऊर्जा मिळत असायची. अशा या जिवलग साथीदाराला निरोप देताना इंदुरीकर महाराज सुद्धा खूप जास्त भावुक झालेले होते आणि ढसाढसा रडलेले सुद्धा होते. तर मित्रांनो, प्रेक्षकांसमोर हजारो लोकांना हसवणारे इंदुरीकर महाराज आपल्या सहकार्याच्या जाण्यामुळे पूर्णपणे कोलमडून गेलेले होते. या आकस्मित आलेल्या दुःखातून सावरण्याची शक्ती ईश्वरमृत झालेल्या महाराजांच्या परिवाराला देवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि श्री हरी शेळके या महाराजांना आपल्या सगळ्यांकडून भावपूर्ण श्रद्धांजली. कारण खूप कमी वयामध्ये त्यांनी या जगाचा निरोप घेतलेला आहे. जीवन हे फार क्षणभंगूर झालेलं आहे. पैशाच्या मागे धावता धावता आपलं आयुष्य आणि आरोग्य कुठे मागे पडतं याकडे सुद्धा आपलं लक्ष नसतं. आजकाल प्रत्येक जण फक्त पैसे कमवण्याच्या मागे आहे. त्यामुळे शरीराला पुरेसा वेळ कुणीही देत नाही, शरीराकडे लक्ष देत नाहीत, खाण्यापिण्यावर लक्ष नसतं आणि आपल्या या सततच्या चुकांमुळेच कुठेतरी आपलं शरीर सुद्धा थकत जातं आणि त्यातूनच वेगवेगळ्या आजारांची निर्मिती होते. आणि याच गंभीर आजारांमुळे एक दिवस माणूस या जगातून कायमचा निरोप घेतो. म्हणून पैसे जरूर कमवा, काम जरूर करा, पण स्वतःच्या आरोग्यापेक्षा कामाला आणि पैशांना जास्त महत्त्व देऊ नका. कारण जर तुम्ही निरोगी असाल तर तुमच्या पैसा कमावण्याला काही अर्थ आहे. नाहीतर पैसे कमावून सगळे इथेच राहणार आणि माणूस फक्त खाली हातानेच वर जाणार आहे. जो पैसा तुम्ही स्वकष्टाने कमवत आहात त्याचा उपभोग तुम्हाला घेता यावा एवढी स्वतःची काळजी प्रत्येकाने जरूर घ्या.